संत दर्शनाचा धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तपाची झाली बोळवण त्रिविध तपाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग जन्मोजन्मे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार वाजे सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये थोड़ा प्रेस जेने धर्म जितविला संभाजी जाननवा उतरला जयाचे कुळे तया छत्रपतीची चरण कमळे साष्टांग करीत सो स्वयंभाव आराधिला तयाचे कुळे दीपको दिव्य झाला हरिभक्ती लागून तारे समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आत्मरूप गणेश केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे जयांजनी आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत अगवे जयसी वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारोखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतार विधी खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुंचे पाय जय हृदय घेऊन ठाय तै देवडे भाग्य होय मेघासी देव नमस्कार शरण शरण एकनाथा Bye.
पायी माता ठेवला नका पाहू दोष झालो दास पायांचा धन्य देन संत दर्शनाचा आनंद जनीचा सिसेला मज वाटेत्यासी कदा न सोडावे चरण प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त मौजे हिंगणगाव या पवित्र भावनाशा भूमीमध्ये हनुमंतरायाच्या पवित्र चरण सानिध्यात आणि आपण सर्व भाविक भक्तांच्या समोर सप्ताहातील दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षाच्या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्यासाठी उच्चारलेला निवडलेला महाराष्ट्राच्या संत मंडळीतील संत चतुष्टयापैकी एक महान संत शांतीचे प्रतीक शांतीचे आदर्श पुतळे पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांच्या गाथ्यात चार चरणाचा अभंग असून शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये मला संतांचा संग नित्य घडावा त्यांचा वियोग माझ्या जीवनामध्ये घडू नये आणि असा नित्य संतांचा संग जर आपल्या जीवनामध्ये घडला तर आपल्या जीवनामध्ये काय काय फल प्राप्त होतं याचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. माझ्याकडे आलेली चिंतन रूपी सेवा आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य आपल्या परिसराचं वैभव सध्या वारकरी संप्रदाय आपल्या परिसरात एक आदर्श महात्मा म्हणून कोणाकडे बघावं असं वाटत असेल. आदरणीय पूज्य वंदनीय गुरुवर्य आमचे नाम हरिभक्तीपरायण श्री दत्त महाराज महात्मा काय याचा म्हणून नानांनी मला फोन केला. नानांच्या शब्दाला मान राखून नाहीतर एखाद्याने कीर्तन सेवा घ्यावी एखाद्याच्या मनावर सर्वांनी मान्य करावी असं सक्सेस होईलच काय सांगता सुंदर. परंतु नाना काय मला काय वाईट माणसं देणार चांगलीच माणसं देणार. नानांच्या शब्दावर तुम्ही विश्वास सर्व समस्त ग्रामस्थ हिंगणगावकर मंडळी सर्व सप्ताह कमिटीचे संयोजक मंडळी तरुण मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मला ज्यांनी फोन केला असे आदरणीय राजभाऊजी माळकर सर्व तरुण पिढी मी प्रथमच हिंगणगावला प्रथमच आता इथून पुढे नंतर कधी येण्याचा योग आला तर आता चेहरे विसरणार सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. गोड असे पेटी वादक आहेत आपल्या परिसराचे वैभव आमचे हरिभक्तीपरायण सुंदर महाराज पवार आहे. हरिभक्तीपरायण रायनाचार्य आपल्या परिसराचे वैभव जरीचंद महाराज आमचे कृष्णा महाराज संस्कृत सर्व विद्यार्थी मदंगाचार्य काय प्रताप महाराज मदंगाचार्य गोड असे वाजवतात. आपल्या गावातील महाराज कोणते गोड असे संस्कृती त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि आजचं झालेलं कीर्तन तुम्हाला नंतर कधी पाहायला भेटेल. माझे मित्र सुख सोहळा चॅनलचे कृष्णाजी बारगे तुम्ही नंतर कधी सर्च केले की हिंगणगावचं कीर्तन संत एकनाथ शांतीधामचे अध्यक्ष गणेश महाराज सुख सोहळा यूट्यूब चॅनल सर्च कीर्तन पाहायला भेटेल. अखंड हरिनाम संसार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी प्रणाम करतो आणि आपण एक तासभर आपण चिंतन करणार आहोत. थोडंसं सांगतो तुम्हाला धन्यवाद. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं मी मंदिर बांधतो परिसरामध्ये म्हणून शक्यतो मी नाथ महाराजांचे सध्या अभंग म्हणजे नाथ महाराजांविषयी आपल्याला काही बोलता येत. नाथ महाराजांनी काय क्रांती केली, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी सगळेच बोलतात.
शक्यतो शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र सहसा कोणी सांगत नाही. म्हणून पैठण नंतर मराठवाड्यात शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं भव्य दिव्य मंदिर कुठे असेल तर आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपलं साळेगावच्या पुण्यामध्ये मंदिर, आम्ही मूळ येवत्याचे जोगजण. माझा आजोळ माळेगाव आणि मधला जो रोड आहे ना बाजारात जातो मांगोडगाव सातीफळ वरचा रोड, त्या रोडने पुढे आला, सातीफळ चौकाच्या पुढे आला, ते टेकडा ओलांडला उताराला लागला की उजव्या हाताला पाठी दिसेल शांतिब्रह्म संत एकनाथ शांतीधाम. तिथे 1 एकर जागा स्वतः खरेदी करून 28 नोव्हेंबर 2022 फार मोठा भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. गुरुवारी भगवान महाराज वडगावकरांचा नाथ महाराजांचे 14 वंश परमपूज्य गुरुवारी योगीराज महाराज पैठणकर त्यांना पाचारण करून असा तो भूमिपूजनाचा सोहळा 2022 मध्ये झाला. 23 मध्ये पहिला नाथ षष्टीचा सप्ताह तिथे झाला. ढोक महाराजांचा काला झाला पहिल्याच वर्षी. आता 3 मार्च ते 10 मार्च आता गेले चौथा सप्ताह तिथे संपन्न झाला. मी का सांगतो, आपल्या या परिसरात इकडे माहिती असेल कोणीतरी नाथ महाराजांचं मंदिर बांधणारा माणूस आहे आणि ते आपल्या भागात होते हे आपल्याला त्याची अस्मिता अभिमान आपल्याला असला. आपुलेकरीनं जतन याचा झालेला अभिमान आपुलेकरीनं जतन. म्हणून म्हटलं सर्व संतांचे मंदिर आहे, नाथ महाराजांची क्रांती अजून झाली नव्हती, नाथ महाराजांचं मंदिर अजून तुम्ही बांधलं नव्हतं. म्हणून संतांचे विचार या उगवत्या पिढीला तारू शकतात. या शुद्ध हेतूने शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं मंदिर आपल्या परिसरात उभारत आहे. आपल्याला पैठणला जाणं शक्य नसेल नाथ षष्टीला, पुढच्या वर्षापासून हिंगणगाव मधून एक तरी गाडी भरून तिथल्या सप्ताहामध्ये एक तरी दिवस गावकरी मंडळी आले पाहिजे. बरं करा षष्टी दिवशी या, कधी या सप्तमीला काल असतो. असा नाथ महाराजांचा अभंग आहे 4 चरणाचा. शांतिब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामध्ये माझ्या जीवनामध्ये मला संतांचा संग घडावा याची अपेक्षा करतो. जीवन जगत असताना संगतीला अतिशय महत्त्व, लक्ष देऊ नये. संगतीला अतिशय महत्त्व. आपण कोणाच्या संगतीत राहतो याला फार एका जनार्दनी घडो त्यांचा संग. कट्ट्यावरती बसलेली इकडे या पुढे वरती बसू नाही, कीर्तनकारापेक्षा उच्चासनावर बसू. वक्ता म्हणजे साक्षात व्यास. पुढे बस. कीर्तनकार दूर दूरवरून येतात. कीर्तनकाराच्या समोर सर्व शिवशनी बसले. आजही आला सर्वांना वंदन. वक्त्याच्या समोर श्रोता असतात, थोडा आनंद वेगळा असतो. तुम्ही सुद्धा काही थोडे इकडे अशी माझे असं पुढे बस. कीर्तनकार असं काय त्यांना काय नाही निघू दे. तरी बरं वाटलं मला काय काय गाव मला इथं आले आनंद वाटला. लहान लहान आणि 7 ते 9 ही वेळ एवढी चांगली ना. मी पुढच्या वर्षी माझ्या एवढा मोठा समाज असतो. 7 ते 9 4 सप्ताह पहिला सप्ताह 2023 मध्ये मी डोकंच लावलं सुंदर महाराज. आता या काळाला जर लोक गोळा करायचे असतात काय काय म्हणलं इथे जर 9 ते 11 कीर्तन ठेवले नुसतं लोक जोडून घरी जाणार म्हणलं इथं अडकून टाका. 7 ते 9 कीर्तन ठेवायचं नंतर पंक्ती ठेवायची आणि साऱ्या परिसराला चुलबुल आमंत्रण देऊन कुणी घरी चूल पेटवायची नाही. चलो शांत. आता ते अंगवळणी पडलं लोकांच्या पहिल्या फुल 7 ते 9 वेळ म्हणजे एक तर प्रसन्न वेळ, दुसरा फायदा कोणी झोपत नाही कारण खायचं असतं पोटात गेलेलं. तिसरा मुद्दा ज्याला कोणाला येण्याची इच्छा नाही त्याला यावं. कसलाही नास्तिक देवाला न मानून तरी तो म्हणतो चला आता शेवटी म्हणा अर्धा तास. कारण घरी बायको नाही, लेकरं नाही. 7 वाजता काय कडी लावून झोपेल का माणूस घरात? झोप तरी कशी येईल? बायको नाही, लेकरं नाही. चला
कसलाही नास्तिक असला कीर्तनात येऊन बसला त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. काय होतं? बदल होतो. आणि तो विचार करतो आपण रोज जातो रोज खातो त्या 1000 पट्टी आपण काहीतरी दिली म्हणजे 7 ते 9 आणि चौथा फायदा लहान लहान लेकरं ते 9 ते 11च्या कीर्तनात 12 वाजता 9चं कीर्तन कधी कधी 9:30 10 ला सुरू होतं उशिरा महाराज. मग हे लेकरं त्यावेळेला राहतात. चौथा फायदा लहान लेकरं कीर्तनात आणि यांच्या कानावर हे विचार पडले हे संस्कार वाया जाणार नाही होत्या गायक वादक कीर्तनकार पण एक सच्चा नागरिक आदर्श माणूस म्हणून आयुष्यभर जीवन जगू शकतो. कशाची ताकद या विचाराची. हे लहान लेकरं याच्यातलेच भविष्यातले कोणी देशभक्त आचार्य क्रांतिकारक महामंडळी श्री साधू संत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्ञानोबराय नाथ महाराज तुकोबराय याच्यातलेच होते. पण हे इथं बसले इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के देश है तुम्हारा नेता तुम्हें हो कल के इंसानियत के सर पे ये सच का ताज रखना तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना जीवन नया मिलेगा अंतिम चिता में जल गए इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के ए देश है तुम्हारा नेता तुम्हें हो कल के. म्हणून ही वेळ अत्यंत उत्तम आहे. जीवनामध्ये या लेकरांना संगती चांगली नाथ महाराज म्हणतात एका जनार्दने घडो त्यांचा संग. या शब्दावर थोडंसं तुम्हाला चिंतन. संगती किती महत्त्वाची. खालूनही आपण सोडला कधी वरूनही सोडला प्रवेश कुठून करायचा आपापल्या मनावर असं काही नाही. संघ किती महत्वाचा आहे. निसर्गात ज्यावेळेस जन्माला त्यावेळेस सर्व काही चांगलं असतं वाईट कोणीच नसतं. प्रत्येक शरीरातला जीवात्मा नित्य तो निर्विकार आहे तो निर्लेप निराकार. नैनम छन्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनम क्लेदयन्ति आपः शोषयति मारुताः. प्रत्येक शरीरातला आत्मा हा निर्विकार आहे निर्लेप निराकार. मग वाईट जसा जसा मोठा होत जातो आणि जशी जशी त्याला गल्ली बोळामुळे संगती घडते तसं त्याचं जीवन घडत असतं. म्हणजेच मानवी जीवनावर घडलेले जे परिणाम असतात ते कशाचे परिणाम असतात. संगतीचे परिणाम असतात. बघा जीवनामध्ये रेड्याची समाधी झाली. रेड्याची काय झाली समाधी. रेडे महाराज को जय म्हणावं. रेड्याच्या पुढे कीर्तन करावं लागतं आणि रेड्याचा महिमा आम्हाला सांगावं लागतं की माणसापेक्षा रेडा किती श्रेष्ठ ठरतो. रेड्याची काय झाली समाधी. जाऊन बघा आळे रेड्याची काय समाधी. रेड्याची समाधी जीवनात रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला. माझं वाक्य नीट ऐका. एक शब्द चांगली कीर्तन नीट ऐका इथे कळत आता डोक्यावर पुन्हा लोक म्हणतात कुणी आम्ही. कारण सध्या कलियुगात अवघड झाले वारकरी संप्रदायामध्ये. आता बोलू नाही कली कुठे गुढी घुसला असेल राऊत भावांचं वाक्य मोठे. राऊत भाऊ सांगतात कली कारण आम्ही समाजाला कोणत्या दिशेने कोणत्या प्रवाहाने घेऊन चाललो आमच्यावर अवलंबून. तुम्हाला काय सांगायचं. म्हणून कीर्तनकाराने अभंग सोडून बोलता कामा नये. अवांतर फापट पसरवता बोलता कामा नये. संसार तर तुम्ही आम्ही सगळेच करतो. संसारातल्या गप्पा गोष्टी काय होणार. संतांचे शब्द त्या उगवत्या पिढीला तारू शकतात. संतांचे शब्द आम्हाला कळले पाहिजे. खरं तत्वज्ञान काय ते आम्हाला कळलं पाहिजे. हे जीवन कशासाठी आम्ही कुठून आलो मला कुठे जायचंय हे कळलं आणि त्याच्यासाठी चांगली कीर्तन ही काळाची. चांगली कीर्तन काळाची. पण हल्ली नको नको त्या गोष्टी कीर्तनाचा तमाशा करणारे माणसं त्यांना लोक 50,000 द्यायला लागले. चांगल्या माणसाला नको वाटतं. म्हणजे पैशाचा विनियोग सुद्धा योग्य ठिकाणी झाला.
अर्थात संप्रदायाची चाकरी आपण काय केली पाळली. आपण ज्ञानोबराय नाथांच्या पायी आपल्यावर फार मोठी जबाबदारी, आमच्यावर जबाबदारी फार मोठी. एक शब्द काय बोलावं फार मोठी जबाबदारी. म्हणून रेड्याची समाधी जीवनात रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला कारण काय असेल तर संगती. सिद्धांताच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखादा मद्यपान करणारा मनुष्य, दारू पिणारा मनुष्य, त्याची संगती जर आपल्याला काही दिवस घडली आणि तो मद्यपान करणारा मनुष्य आपल्यापासून दूर आहे, आपल्यापासून आता दूर आहे, तरी तो प्यायला लागला. बोला कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम. कशावर बोलतोय? संगतीवर. संग या शब्दावर. संगती किती महत्त्वाची. संगतीने बी घडतो, संगतीने बी घडतो आणि संगतीनेच बिघडतो. संगतीने बी इथं थांबायचं. संगतीने बी घड आणि संगतीनेच बिघडतो. एवढी संगती जीवनात महत्त्वाची. आम्ही कुठं बसतो याला फार कोणाच्या संगतीत राहतो याला फार. म्हणून एखादा मद्यपान करणारा मनुष्य, त्याची संगती जर आम्हाला काही दिवस घडली आणि तो मद्यपान करणारा मनुष्य आता आमच्यापासून दूर आहे, तरी तो प्यायला लागला. पेटी मास्तर कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? संगती. अत्यंत महत्त्वाचा विषय, लक्ष देऊन. संगती आमच्या ज्ञानोबांनी गोड वया सांगितलं. एवढं 2-3 वया सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात एखादी स्त्री, दुर्बल स्त्री वापरतो. एवढा ज्ञानोबांच्या खालच्या थराचा शब्द वापरतो, परंतु माझा अधिकार दुर्बल स्त्री आहे. पण ज्ञानोबा म्हणतात ती जर राजाला शरण गेली, कोणाला? राजाला शरण गेली, आता ती दासी नाही राहिली. ज्ञानोबा आता ती राणी झाली. पट्ट राणी झाली. लोखंड पण परिसाचा स्पर्श झाला. सुंदर. लोखंड परिसाचा स्पर्श झाला. आता लोखंड हे सुंदर झालं. लोखंड काय झाला? म्हणजे सोनं झालं. ज्ञानोबा म्हणतात नीच रतली रायासी, नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. दुर्बल स्त्री, वागण्याची वागणारी अशी स्त्री, परंतु राजाला शरण गेली. ज्ञानोबा म्हणतात आता ती दासी नाही राहिली, आता राजाची कोण झाली? राणी झाली. कन्या दुर्बळाची, गरीबाची, पण समर्थाने जर स्वीकार केला तर तिचं दारिद्र्य राहत नाही. मला वाटतं एखाद्या अशा गरीब कन्येचा स्वीकार एखाद्या श्रीमंत माणसाने करावा, नारळावर स्वीकार करावा. काय पुण्य लागेल, पदरात पुण्य पडेल. पण मोठ्यालाच मोठं होण्याची आशा, मोठ्यालाच हुंडा घेतला. नाथ महाराजांना म्हणतात दुर्बल स्त्री, गरीबाची कन्या, पण ती समर्थाला शरण गेली, समर्थाने तिचा स्वीकार केला, अंगीकार केला. आता दारिद्र्य. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवदशाने माली दारिद्र्याची, अवदशाने माली दारिद्र्याची, अवदशाने दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशाने माली दारिद्र्याची. कन्या दुर्बळाची. नाथ महाराजांचा हरिपाठ, नाथ महाराजांचा हरिपाठ आपल्याला पाठ पाहिजे. मला येणार मलाच नाथ महाराजांचं मंदिर बांधायला पुन्हा पुन्हा तेवढंच भाग्य असतं. नाथ महाराजांच्या कार्यामुळे त्यांनी नाथांच्या वाङ्मयाकडे बघायला वेळ हीच कृपा.
कीर्तन करायला दोन हरी टाळ करायला बी पाहिजे, बसणाऱ्याला पाहिजे, वारकरी संप्रदायात दोन हरी पाठाला माऊलींच्या नाथ नाथ कन्या दुर्बळ पण तिचा स्वीकार कोणी केला? समर्थाने केला. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. मग आता दारिद्र्य राहील का? अवदशा निवाली दारिद्र्याची ही लेख कधीतरी म्हणावं. ही लेख कोणाची? लाडके कमी संतांची, लाडके कमी संतांची, लाडके कमी संतांची, मजवर कृपा बहुतांची, 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 मजवर कृपा लाडके कमी संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, लाडके कमी संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा लाडके संतांची, मजवर कृपा बहुतांची. एकदा का राजाने स्वीकार केल्यावर राजयाची कांता काय भीक मागेल का? राजाची पत्नी राजयाची कांता काय भीक मनाची आजोगी सिसी यरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरा न मागे. समर्थाची कांता, समर्थाची पत्नी. आता भीक काय तिला मागायची गरज नाही. तसं ज्ञानोबाने गोड गोष्ट या ओळीमध्ये दुर्बल आहे स्त्री राजाला शरण गेली. आता दासीने राजाची राणी झाली. लोखंड पण परिसाकडे गेले. आता लोखंड नाही राहिलं. लोखंडाचं काय झालं? सोनं झालं. लोह लागला परिसाची पूर्वस्थिती मग सगळे लोखंड एकत्रित आले. किडे किडे कुराडी आणि म्हणले कोण आहे? हिंगणगावला कालपासून रोज एक परिस्थिती सगळ्या गावाला गोळा करतो, सगळ्यांना सोनं करून टाकतो, सगळ्यांना गोडी लावली भक्तीची, परमार्थाची, नामचिंतनाची. ती परिस नावाची जात आपण संपून अशी लोखंडांनी बैठक घेतली. सगळ्या लोखंडापासून तयार झालेले शस्त्र सगळ्यांनी बैठक घेतली. ती परिस नावाची जात संपून अरे म्हणजे कोण जात कुराड म्हटलं मी जात आणि त्या परिसरावर काय काय घाव घाव संपून कुराड निघाली. कुराडीने परिसर घालताना आता परिसराचा एक स्वभाव कोणी कसंही या माझ्या कोणी कसंही या परिसरात संत रूपी परिसराकडे कसंही जा, कसंही जा किंवा कसाही बी जाऊ. भाषा कळली? कसंही जा किंवा कसाही बी जाऊ तरी संत त्या कसायला काय करतात? संत करून टाकतात. पुनीत केले विष्णुदास संगे आपले दोषी माणसाचा तिरस्कार, दुर्जनाचा तिरस्कार करा. अव्यर्थ करत नाहीत संत महात्मा. त्यांना पदरात घेतात आणि दुर्जनाला सज्जन बनवून त्याच्याकडून कार्य करून घेणारा पात्र या विश्वाच्या पाठीवर कोणता असेल तर ते म्हणजे संतांचं पात्र, जे घळांची ज्यांना भिक्षा वाढली नाही, ओली नाही, कोरडी नाही महाराज, वाढली तर पायाने त्याच्यामध्ये माती घालवली ज्ञानोबांच्या भिक्षेमध्ये. त्यांनी म्हणावं जे घळांची विनवटी सांगो तया सर्मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे चेर जाओ विश्व धर्म सूर्य पाहो जो जैवांचिल होते लाहो प्राणी जातात. म्हणून कसंही जा कुराड म्हटलं मी जात आणि त्या परिसरात कुराडीला घाव घातला. कुराडीचं काय झालं? सोनं झालं. अगावया फोडावयाची लागी लोह मिळवला परिसाचे अंगी
काजे मिळते प्रसंगी सोन्याची होईल. राजाभाऊ महाराज तुम्हाला माझ्या तोंडातून जी ओवी ती तुम्हाला पाठवतो. अशी माणसं गरजेची, अशी माणसं तयार